मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, नवरात्र आपण का साजरा करतो? देवीची 9 रूपे का पूजली जातात आणि वर्षातून 2 नव्हे तर 5 नवरात्र असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? या नवरात्र उत्सवामागे एक अतिशय रहस्यमय आणि पौराणिक कथा आहे, जी फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची मूळ कथा, देवीची 9 रूपे आणि नवरात्राचे खरे महत्त्व. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वर्षभरात आपण 5 नवरात्र उत्सव साजरे करतो, परंतु बहुतेक लोकांना फक्त 2 नवरात्र माहीत असतात. चैत्र नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र, अश्विन नवरात्र, यालाच शारदीय नवरात्र असे म्हणतात, शाकंभरी नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र. यापैकी सर्वात प्रसिद्ध आहेत चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. चैत्र नवरात्र हे आध्यात्मिक इच्छापूर्ती करणारे मानले जाते, तर शारदीय नवरात्र हे सांसारिक इच्छापूर्ती करणारे मानले जाते. मित्रांनो, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी केली. परंतु या सर्व देवांना जन्म देणारी एक शक्ती आहे, ती म्हणजे आदिमाया, जी मूळ माया आहे. हीच शक्ती संपूर्ण सृष्टीचे संचालन करते. चैत्र नवरात्राची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी. हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. काळ जसा जसा पुढे गेला तसतसे पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढू लागले, धर्माचा नाश होऊ लागला, सत्याचा पराभव होऊ लागला. तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेण्याचा निर्णय घेतला. भगवान श्रीकृष्णांनी मूळ मायेच्या शक्तीला सांगितले, हे माता, पृथ्वीवर मी जे कार्य करणार आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्हालाही जन्म घ्यावा लागेल, कारण तिच्या मदतीशिवाय त्यांची लीला पूर्ण होऊ शकत नव्हती. भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेतील कारागृहात झाला. त्यांचे माता पिता होते वासुदेव आणि देवकी. त्याचवेळी गोकुळात नंदराज आणि यशोदा यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. ही मुलगी म्हणजेच मूळ माया. कंसाला देवकीचा 8वा पुत्र मारायचा होता, म्हणून वासुदेवांनी श्रीकृष्णाला घेऊन गोकुळात नंदराजाकडे ठेवले आणि नंदराजाची मुलगी घेऊन ते पुन्हा कारागृहात आले. या प्रवासात त्या मुलीने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला, हे प्रभू, मी तुमच्यासाठी इतके मोठे कार्य करत आहे, मला याचे काय फळ मिळेल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे माता, माझी पूजा वर्षातून एकदाच केली जाईल, ते पण गोकुळाष्टमीच्या दिवशी. परंतु तुमची पूजा वर्षातून 2दा केली जाईल आणि तुम्हाला 9 स्वरूपात पूजले जाईल. यालाच आपण म्हणतो चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. कंसाला जेव्हा बातमी कळली की देवकीला 8वे बाळ झाले आहे, तेव्हा तो कारागृहात धावत गेला. त्याने त्या बाळाला देवकीच्या हातातून हिसकावून घेतले. जरी ती मुलगी होती तरीही कंसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. कंसाने त्या मुलीला आकाशात फेकले, पण ती त्याच्या हातातून निसटली आणि लगेचच अष्टभुजा देवीच्या रूपात प्रकट झाली. ती म्हणाली, अरे मूर्ख कंस, तू मला मारू शकत नाहीस. मला मारणारा आधीच जन्माला आला आहे, तो सुरक्षित आहे गोकुळामध्ये. यानंतर ती देवी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे विंध्याचल पर्वतावर प्रकट झाली आणि तिथेच विंध्यवासिनी देवी म्हणून राहू लागली. हीच आदिमाया पुढे 9 रूपात प्रकट झाली. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी या रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी या देवीची 9 रूपे आहेत. नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवसात देवीची भक्ती केल्यास भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. विशेषतः चैत्र नवरात्र हे आध्यात्मिक शक्ती मिळवण्याचे दिवस मानले जातात. मित्रांनो, या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या मंदिरात नक्की जायचे आहे. देवीची ओटी भरा आणि मनापासून नामस्मरण करा. 9 दिवस श्रद्धेने उपवास करा. देवीची कृपा झाल्यास जीवनातील संकटे दूर होतात. ही सृष्टी कुणीतरी निर्माण केली आहे. रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत,
आजही अनेक ठिकाणी त्यांचे पुरावे सापडतात. म्हणून मित्रांनो, हिंदू धर्माच्या परंपरा आणि संस्कार जपा, भगवंताची भक्ती करा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. कारण आपण जे करतो तेच पुढे आपली मुले आपल्याशी करतात. मित्रांनो, नवरात्र उत्सवाची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.